परभणी शहरामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्या संदर्भामध्ये एकूण 8 गुन्ह्यांची नोंद आतापर्यंत झालेली आहे आणि याच्यामध्ये 50 लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला हे गुन्हे नोंद आहेत आणि ह्या एकंदर प्रकारावरून काल शहरामध्ये जी परिस्थिती होती तर दुपारनंतर त्याच्यामध्ये नॉर्मल्सी आलेली आहे। सध्या शहरामध्ये शांतता आहे। आमची सर्वत्र पेट्रोलिंग आणि फिक्स पॉइंट हे नेमलेले आहेत। त्याचबरोबर SRPFची जी कुमक आहे ती देखील आता आम्हाला म्हणजे कालपासूनच अवेलेबल झालेली आहे आणि एकंदरीत ही सर्व परिस्थिती आता शहरामध्ये शांत आहे। सर नेमके FIR किती झाले? तीन पोलिसांमध्ये एकूण 8 FIR झालेत आणि त्याच्यामध्ये दोन्ही दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनांचा याच्यामध्ये समावेश आहे। रात्रीच्याला कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांकडून केलं गेलं, महिलांना मारहाण केली गेली असे आरोप प्रकाश आंबेडकर, सचिन खरात आणि इतर दलित नेत्यांनी केले आहेत। काल ही परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांनी काही लोकांची धरपकड केली आणि त्याच्यामध्येच हे 50 लोक आम्ही अटक केलेले आहेत। याच्यामध्ये रात्रीच्या वेळेस पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि कार्यकर्त्यांना अटक केली अशा प्रकारे काही घटना घडलेल्या नाहीत। रात्री ही परिस्थिती नियंत्रणात आणतानाच हे सगळे लोक आम्ही अटक केलेले होते। रात्रीच्या वेळेस कुठलंही कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेलं नव्हतं। एकंदरीत जे आपण ताब्यात घेतलेले आहे त्याच्यापैकी किती महिला आहेत? याच्यामध्ये 41 पुरुष आहेत आणि 9 महिलांचा त्याच्यामध्ये समावेश आहे। हे सगळे अटकेत आहेत सर? हे सर्व लोक सध्या अटकेमध्ये आहेत। नवा मोंढा या ठिकाणी यातला एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच गुन्ह्यामध्ये हे लोक अटकेमध्ये आहेत। सर एकूण परिस्थिती 8 गुन्ह्यांची नोंद आहे, ते कोणत्या कोणत्या स्वरूपाची गुन्हे आहेत? काय गुन्हे दाखल केले? म्हणजे हे दंगलीची गुन्हे आहेत की आणखी त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गुन्ह्यांचा समावेश आहे? नाही, याच्यामध्ये पहिल्या दिवशी ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये एक बस आणि ट्रकवरती जी दगडफेक झाली त्या अनुषंगाने गुन्ह्याची नोंद आहे। त्याचबरोबर ज्या इस्माने हे प्रिॲम्बल जे आहे ते डिसिक्रेट केलं त्या इस्मावरती एक गुन्ह्याची नोंद आहे। त्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात आणखी एक गुन्ह्याची नोंद आहे। असे 3 गुन्हे पहिल्या दिवशी दाखल आहेत आणि दुसऱ्या दिवशी ज्या काही घटना झाल्या, काही ठिकाणी रास्ता रोको झाले, काही गाड्या फोडण्यात आल्या, त्याचबरोबर काही महत्त्वाच्या बाजारपेठामध्ये जे काही CCTV कॅमेरे आणि दुकानांचे बोर्ड फोडण्यात आले। एकंदर अनलॉफुल असेंब्ली आणि पब्लिक प्रॉपर्टीचे डॅमेज अशा अनुषंगाने काल 5 गुन्ह्यांची नोंद आहे। असे एकूण 8 गुन्हे आहेत आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत एकूण 50 लोकांना ही अटक झालेली आहे। कलम कोणती लावलेली आहेत या सगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भात? वेगवेगळी कलम आहेत। मी सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे मी आपल्याला हेड सांगितले आणि वेगवेगळ्या कलमांच्या खाली हे 8 गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये अनलॉफुल असेंब्ली, डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी या खालच्या वेगवेगळ्या कायद्याखाली हे गुन्हे आम्ही नोंद केलेले आहेत। दंगलीच्या गुन्ह्याचा काही समावेश नाहीच? म्हणजे कालची दंगल आहे ना। अच्छा सर एकूण काय परिस्थिती आपल्याला जाणवली? 2